पुढच्या बातमीकडे. अप्पाचा विषय लय हार्ड हे रॅप गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. गणेशोत्सवामध्ये सगळीकडे हे रॅप सॉन्ग वाजताना पाहायला मिळतंय. अगदी अनेकांनी रिंगटोन्स देखील ठेवली आहे. पुण्यातील ऋषी भोसले या तरुणाने आपल्या मित्रांसोबत रॅप सॉन्ग तयार केलंय. तर हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या ऋषी भोसलेचं हे सॉन्ग खूप प्रसिद्ध झालंय. बास आहो तुम्हाला बास इथं आपलेच बनलेत आता परक्यांचे खास. पुण्यांची भरती मला नशेची गरज नाही. आपण ट्रिप देतो. ऋषी भोसले या रॅपर सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. अप्पाचा विषय लय हार्ड आहे हे जे रॅप सॉन्ग आहे ते सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. आणि हे रॅप ज्यांनी बनवलं तो रॅपर आपल्यासोबत आहे ऋषी भोसले. ऋषी, तुझ्या रॅपने धुमाकूळ घातलेला आहे. हे नेमकं सुचलं कसं तुला? म्हणजे लिहिण्याची आवड होती, हिपहॉप करायची आवड होती. म्हणजे की बाबा आपली ओळख निर्माण करावं, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी आपलं नाव असावं अशी इच्छा होती. तर गाणं लिहिलं जातं आणि लिहितो पण मी. सो त्यातलंच हे एक गाणं आहे जे आता हिट झालेलं आहे आणि पब्लिकने उचलून धरलेलं आहे. हे माझं मी पहिलंच गाणं म्हणतो की हे एवढं गाजलं, एवढं हिट झालं. पण लिहितो मी तसं, म्हणजे आवड आहे. पण संगीताची म्हणा हिपहॉप सेगमेंटमध्ये आवड आहे. खर्च याला सगळा मिळून 35 ते 40 हजार गेला. म्हणजे रेकॉर्डिंग धरून मिक्स मास्टरिंग करून सगळ्या गोष्टी, बीट प्रोड्यूस करणं, त्यांचे सगळे पैसे वगैरे, ते 35-37 हजारपर्यंत खर्च गेला त्याला. पैदर अकेलेच पुरा मार्केट उठा रे, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रे, लोग कोने रे नजर नहीं मेरे को क्यों आ रे, नजर कैसे आएंगे मेरे लिए मर गए ले सारे, माझी डेंजर रे लाईट सारे अंधे होते जा रे, दॅट ऑल बीच मे को बॅड लक लगा रे, आता भुरटा झालो मी ह्यांच्यावरती, दुनियाचा भारे, काम करता एक आणि दाखवता चारे, डोक्याला कारे, तोंडावरती बोलून बात संपवतो विषय डायरेक्ट आर नाही तर पारे. काय व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोळसह निलेश खरमरे, झी न्यूज, पुणे.